प्लॉटमध्ये बचाटा कंपनी पिवळी आणि इम्प्रेशन कंपनीची लाल या दोन जाती व्हरायटी निवडलेल्या आहेत की जेणेकरून गेल्या वर्षी जवळजवळ दोन्ही जातीचा माल कंपनीचा माल 37 टन प्राप्त झाला आणि त्यातून माझं जवळजवळ 33 लाख सरासरी 80 रुपये दर सरासरी 33 लाख रुपये मला मिळालेले. त्यापैकी 13 लाख रुपये खर्च झाला होता, 20 लाख निव्वळ नफा राहिलेला. आणि शेती 10 एकर 20 एकर जोपासण्यापेक्षा 1 एकर मधून आपण तेवढं करू शकतो. हा अनुभव पाठीशी घेऊन मी त्यासाठी प्रयत्नशील आहे. यासाठी माझा मुलगा व 2-3 लेबर घेऊन मी सतत यास मशागत करतो, करून घेतो. शेतकरी मित्रांनो, तुम्ही बघितलं असेल जर तुम्ही बघितलं असेल किंवा पॉलीहाऊस का शेडनेट मध्ये जर तुम्ही पिकं केले त्याचा येणारा नफा अतिशय चांगला असतो, कारण इतर वातावरणाचा इफेक्ट कमी असतो. याच्यामध्ये किडी रोगाचा प्रादुर्भाव कमी असतो, कारण वातावरणाचा इफेक्ट डायरेक्ट येत नाही. दुसरं, याच्यामध्ये जर तुम्ही शेडनेट किंवा पॉलीहाऊस जर करत असाल तर शासकीय अनुदान आहे. आता याच्यामध्ये 2 अनुदान दिले जाते, एक तर महाराष्ट्र गव्हर्नमेंट दिलं जातं, त्याच्यानंतर सेंट्रल गव्हर्नमेंटचे सुद्धा अनुदान आहेत. आता ह्यांचं जर बघितलं तुम्ही एकंदरीत पॉलीहाऊस जे आहे का तुम्हाला सेंट्रल गव्हर्नमेंट अनुदान भेटलं? हो. बरं, किती अनुदान भेटलं होतं कसं? आता हे नॅशनल हॉर्टिकल्चर बोर्ड हरियाणा गुडगाव हे मुख्य कार्यालय त्या ठिकाणी आहे. आणि नळदूर या ठिकाणी एक काजी म्हणणारे एक एजंट होते, त्यांनी माहिती दिली आम्हाला आणि त्याच्या पद्धतीने त्यांनी तो प्रोजेक्ट सर तुम्ही करून घ्याच मार्गदर्शन केलं. आणि आम्ही हे जिद्दी होतो, आम्हालाही वाटलं त्यातून करून घ्यावं आणि त्या पद्धतीने आम्ही मार्गी लागलो. 4 महिन्यामध्ये प्रोजेक्ट उभा केला आणि त्यानंतर अनुदान त्यापैकी 50% हा प्रोजेक्ट 1 एकरचा जवळजवळ 47,41,000 असून यातून 50% सबसिडी 20,70,000 आपल्याला मिळालेली आहे. शेतकरी मित्रांनो, आपण सर्वांनी अशा जर तुम्ही नवीन काही प्रोजेक्ट जर करत असाल तर नक्की आपल्या कृषी विभागाच्या जे वेबसाईट असतील किंवा केंद्र शासनाच्या वेबसाईट आहेत त्याच्यावर तुम्ही ऑनलाईन करणं गरजेचं आहे. ऑनलाईन केल्यानंतर तुम्हाला 50% आता कास्ट वाईज वेगवेगळं आहे. जर केंद्रामध्ये 50% अनुदान सरसंगट तुम्हाला भेटून जातं. बरं, जर तुम्ही महाराष्ट्र गव्हर्नमेंट मध्ये आले तर कास्ट वाईज वेगवेगळं आहे. कास्टला 75% असतं, काही ओपन कास्टला 50%. आता यांचा एक सगळ्यात महत्वाचा त्यांनी एक मुद्दा सांगितला. शेतकरी मित्रांनो, जर तुम्ही बघितलं आतापर्यंत महाराष्ट्र गव्हर्नमेंटने आणि केंद्र शासन भरपूर असा पैसा शेतकऱ्यांना दिलेला आहे, परंतु कमी शेतकऱ्यांचे पॉलीहाऊस राहिलेले. परंतु ह्या शेतकऱ्यांनी आता जर बघितलं तर आता 10% शेतकऱ्यांचे पॉलीहाऊस मोडलेले आहेत. परंतु ह्यांचं जर बघितलं तर 2रा-3रा लॉट घेत आहेत. जर तुम्ही अशा प्रकारे जर शासकीय अनुदानाच्या